आई आई कुठे आहे तू? तुला जाण्याचा टाइम झालाय. तुमचे 3 महिने पूर्ण झाले इथं. राहुल आला, आपलं पोरगा आला. भैया एवढी काय गडबड आहे? घेऊन जा आईला आणि आधी बसून तर घ्या ना. बर ठीक आहे, बसतो. भैया मी जरा आईला भेटून येतो. अरे नाही नाही राहुल, मी बोलून आणतो. चल म्हातारे, तुझा जायचा टाइम झालाय. चल 3 महिने तर पूर्ण झाले. तुला नेला भैया आलेत. आणि हा, भैयाला जर तिकडे गेला काही सांगितलं ना, कुठली काही खैर नाही. मग लक्षात राहू दे, 3 महिन्यानंतर वापस ईदच यायचंय. आणि हा म्हातारे, एक लक्षात ठेवी, जे कल्पनेने सांगितलं ना ते लक्षात राहू दे. हा भैया, वहिनी आणि आई कवश यायला लागली. ते आई नाही का तयार होऊन यायला लागली. तयार व्हायला लागली? आणि तयार व्हायला एवढा टाइम लागतो काय? थांबा मी बघून येतो. आई तू कशी आहेस? तू बरी आहे मी. बरी आहे म्हणती तर तुला तर चेहरा नाराज दिसा लागला. तुला चेहरा सुद्धा काहीतरी सांगतोय आणि तुझं तोंड पण काहीतरी. माझ्या भावानी आता वहिनीनी त्या घरची मला नोकरीत बनवलंय. जेव्हापासून मी इथं आले का सगळं काम मीच करते. काय? पहिली कामावाली होती ती काढून दिली आणि आता सगळे काम माझ्याकडून करून घ्यायला लागले. मग ना माझ्या हाताला पोळलंय, स्वयंपाक करू. मला माझ्याकडे घेऊन चल, मला पुन्हा परत इथं ह्या घरी आणू नको. आई